हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण F1 चे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते डिस्कस केले होते आणि आन्सर. तर याच्यामध्ये आपण S1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर डिस्कस करणार आहोत. दोन्ही जे काही इयर आहे ते सोबत सोबत चाललं म्हणजे तुम्हालाही डाऊट राहणार नाही आणि मलाही टेन्शन राहणार नाही. ठीक आहे. तर यामध्ये 25 ते 30 इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत. त्यातली शॉर्टकट मी तुम्हाला फटाफट सांगणार आहे की आन्सर कशा प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि बरेच वेळेला ह्यातले भरपूर क्वेश्चन IMP म्हणून आलेले आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाहीये. 15 ते 20 मार्क्स तुम्हाला आरामशीर या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, समाज रचनेची संकल्पना स्पष्ट करा, किंवा त्याला और म्हटलं गेलं आहे की समाज रचना म्हणजे काय. तर त्याचा आन्सर आहे, समाजातील विविध घटक असतील किंवा संस्था, नाती, भूमिका यांचं जे काही नियम आहे त्यांच्या एकत्रित रचनेला काय म्हटलेलं आहे, समाज रचना असं म्हटलेलं आहे. मग समाज कसा कार्य करतो किंवा मग लोकांमध्ये त्यांची भूमिका कशा वाटल्या गेलेल्या असतात यातून हे आपल्याला समजत असतं. मग समाजातील मूल्य असतील, परंपरा असतील, संस्कृती असेल, त्यांचं वर्तन पद्धती आहे ते कशामुळे ठरलं जातं, तर समाज रचनेमुळे ठरलं जातं. याही व्यतिरिक्त समाजातील जे गट आहे, वर्ग, कुटुंब, धर्म हे सुद्धा त्याचे काय आहे, प्रमुख अंग आहे हे आपण म्हणू शकतो. याच्या पलीकडे मानवाच्या ज्या काही सामाजिक जीवनाचे नियोजन आहे, प्लॅनिंग जे आहे ते स्थैर्य समाज रचनेतूनच ठरवलं जातं की कधी काय करायचं आहे, कोणता फेस्टिवल कधी येणार आहे, कोणता काय सेलिब्रेशन आहे, किंवा मग लग्न कार्य वेळ जे आहे ते सगळं कशातून ठरवलं जातं, समाज रचनेतून ठरवलं जातं. मग समाजातील जे काही बदल आणि विकास आहे यांचा अभ्यास कशातून समजला जातो, आपल्याला समाज रचनेतून समजला जातो. तर अशा प्रकारे याचं आन्सर 2 ते 3 मार्क्स साठी विचारलं जातं. तर ते तुम्ही 7 ते 8 पॉइंट मध्ये लिहायचं आहे. हे बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे, याच्यावर वेगळा व्हिडिओ सुद्धा आहे, तुम्ही तो बघायचा आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, समाज रचनेचे प्रमुख घटक कोणते. तर सगळ्यात पहिला आहे कुटुंब. ज्याला आपण प्रायमरी सोर्स म्हणतो है ना. बालकांचा प्रायमरी सोर्स कोण असतो, कुटुंब असतो. त्याचे सगळ्यात इम्पॉर्टंट घटक जो आहे तो आहे मूलभूत एकक किंवा संस्कार. आपल्याला समाजात कशातून घडले जातात, कुटुंबातूनच घडले जातात. कुटुंबातून आपण मोठे होतो, घडतो आपण कुटुंबातून, मोठेही कुटुंबातून होतो. म्हणजे काय, तर त्याची समाज रचनेची जी काही पहिली स्टेप आहे ती कुटुंबातून घडली जाते. दुसरा आहे धर्म. म्हणता त्यामध्ये नैतिक मूल्य असतील, आचार विचार असतील किंवा सामाजिक शिस्त आहे ते कशातून कळलं जातं आपल्याला, तर आपला जो काही धर्म आहे त्यातून. शिक्षण आहे, शिक्षणातून आपल्याला ज्ञान, कौशल्य, सामाजिक मूल्य असते ती देणारी संस्था म्हणजे कोण असणार आहे, शिक्षण आहे. त्यानंतर आहे अर्थव्यवस्था. मग त्यामध्ये आपलं उत्पादन असेल, वितरण आहे, रोजगार आहे, आर्थिक व्यवस्था आहे, जे काही जॉब्स वगैरे आहेत ते आपल्याला अर्थव्यवस्था समजावते. राजकीय व्यवस्था आहे, कायदे, शासन, यातून आपल्याला राजाची जी काही राजकीय भाषा आहे ते यातून समजलं जातं. या व्यतिरिक्त संस्कृतीमधून आपल्याला परंपरा असेल, विचार असेल, कला, भाषा जे काही आहे त्या सगळ्यांचा संच जो असतो त्यातून आपल्याला समाजाची जी काही ओळख आहे ती पडते. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, भारतीय समाज रचनेच्या वैशिष्ट्यांचे स्पष्टीकरण करा. तर त्यामध्ये आहे बहुभाषिकता. अनेक भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. बोली भाषा असेल, जात भाषा असेल किंवा पट भाषा असेल. ठीक आहे. तर त्या या ठिकाणी लिहायच्या आहे. बहुधर्मीयता आहे, हिंदू, मुस्लिम. भारतामध्ये अनेक प्रकारचे धर्म जे आहे, सगळ्या धर्मांचे लोक तुम्हाला भारतात आढळतात. जाती व्यवस्था असेल, परंपरेने महत्वपूर्ण, पण आज शिक्षणामुळे त्यात बदल होत आलेला आहे. ठीक आहे. तर जी आपली परंपरा आहे त्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. चौथा आहे एकता आणि विविधता. मग विविध जाती असतील, धर्म असतील, यात एक संघ राष्ट्रीय भावना ज्यामध्ये निर्माण होते त्याला म्हणायचं आहे एकजुटता किंवा एकता. हे सगळं जे काही आहे ते भारतामध्ये आढळून येतं, परंतु सगळे जे काही भारतीय नागरिक जे आहे ते एक आहे त्याला म्हणायचं आहे एकता. या पलीकडे संयुक्त कुटुंब पद्धती आहे. मोठे कुटुंब असेल, एकत्रित राहण्याची जी काही परंपरा आहे ती भरपूर जुन्या काळापासून चालत आलेली आहे. 15-20 लोक, आधी जवळपास 30-30, 40-40 लोक एका घरात राहत होते. ती जी काय आहे संयुक्त कुटुंब पद्धती सुद्धा ही एक काय आहे, भारताची प्रमुख फीचर्स किंवा वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल संस्कृतीचे. 6वा आहे संस्कृतीचा समन्वय. परंपरा आणि आधुनिकतेचा जो काही सुंदर मिलाप आहे तो संस्कृतीच्या समन्वय सुद्धा साधता येतो. चौथा प्रश्न आहे, शिक्षणावर समाज रचनेचा कसा परिणाम होतो. तर समाजातील जे काही मूल्य आहे ते अभ्यासक्रमात आढळलेले असतात. जात, धर्म असेल, वर्ग असेल, यानुसार शिक्षणाच्या विविध संधी सुद्धा काय होतात, त्यामध्ये बदल आपल्याला दिसून येतात.
आर्थिक स्थितीनुसार शाळा सुविधा गुणवत्ता बदलत असते. कुटुंबाची शैक्षणिक अपेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम करत असते. या व्यतिरिक्त संस्कृती आणि भाषा शिक्षण पद्धतीवर प्रभाव टाकतात. NEP 2020 नुसार जे काही बदल असतात ते शिक्षणामध्ये घडवून येतात. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, समाज रचना व शिक्षण यांचे संबंध स्पष्ट करायचे आहे. तर शिक्षण समाज रचनेतील मूल्य नियम संस्कार पुढच्या पिढीकडे पोहोचवत असते. समाजामध्ये जे काही मूल्य असतील नियम असतील ते सगळं कशातून आपल्याला भेटतं, शिक्षणातून भेटतं आणि ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतं. सामाजिक भूमिकांची जी काही तयारी आहे ती सुद्धा शिक्षणातून होत असते. कोणते कोणते रोल आपण पुढे जाऊन निभावणार आहोत, एक भारताचा एक प्रमुख किंवा मग जो मौल्यवान नागरिक आहे तो म्हणून सुद्धा ती भूमिका जी आहे ते समाजातून आपल्याला शिक्षणातून मिळत असते. शिक्षण सामाजिक स्तरीकरणाची जी काही कमी आहे ती कमी करून समान संधी देण्याचा जो काही उपलब्ध साठा जी आहे किंवा समान संधी देण्याचा प्रयत्न आपल्याला शिक्षणातून मिळत असतो. समाजातील बदल असतील शिक्षण प्रणालीतील बदल असतील ते सुद्धा यातून घडवले जातात. मुलांच्या शिक्षणावर जो काही भर आहे तो या ठिकाणी दिलेला असतो. शिक्षण सामाजिक ऐक्य राष्ट्रीय ऐक्यता लोकशाही मजबूत करणं हे सुद्धा शिक्षणातून आपल्याला मिळते. समाजाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम पद्धती धोरणे ठरवत असते. जे काही समाजाची गरज आहे तशा प्रकारे शिक्षण पद्धती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिलेली असते. राज्यघटना म्हणजे काय तर परिभाषा व वैशिष्ट्ये लिहा. मग याची राज्यघटना म्हणजे काय आणि परिभाषा त्याची डेफिनेशन आणि वैशिष्ट्य लिहायचे आहे. तर राज्यघटना म्हणजे काय तर देशाच्या शासन व्यवस्थेचे तत्वज्ञान नियम व कायदे सांगणारा जो काही सर्वोच्च दस्तऐवज असतो त्याला म्हणायचं आहे राज्यघटना. ज्यामध्ये कोणते कोणते शासन असते, कोणते कोणते तत्व नागरिकांनी अप्लाय करायला पाहिजे, नियम कसे कसे पाळायला हवे, कायदे काय काय आहे हे सगळं सांगणारं जे काही कलम आहे त्याला म्हणायचं आहे राज्यघटना. मग देश कसा चालेल, नागरिकांचे हक्क काय आहे, त्यांचे कर्तव्य काय आहे, काय असतील हे सगळं जे काही ठरवतं ते असते राज्यघटना. शासनाची रचना असते, अधिकार कामकाज पद्धती कशी आहे ते सुद्धा राज्यघटना निश्चित करत असतं. ही देशाची कायदेची आई आपण त्याला असं म्हणू शकतो, मदर ऑफ लॉज म्हणून ओळखली जाते. मग त्याची वैशिष्ट्य काय काय आहे? लिखित राज्यघटना. भारताची राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. भारताचे संविधान आपण त्याला म्हटलं जातं. दुसरं आहे कठोर आणि लवचिक आहे, दुरुस्ती करता येते परंतु काही कलमांसाठी कठोर प्रक्रिया आहे. भारताची राज्यघटना जी आहे ती आपण दुरुस्त करू शकतो परंतु काही कलम असे आहे ज्याच्यासाठी ती काय आहे, कठोर आहे. धर्मनिरपेक्षता, कोणत्याही धर्माला विशेष दर्जा दिलेला नाहीये की हा धर्म पुढे घेऊन चला तो मागे सोडा, अशा प्रकारे कोणताही विशेष दर्जा या ठिकाणी दिलेला नाहीये. सर्व धर्म समान अशा प्रकारे ती कायदे त्याला राज्यघटना असणार आहे. लोकशाही तत्वे आहे, लोकांना मतदानाचा हक्क आहे, सहभागाचा हक्क आहे, एकमेकांच्या कार्यक्रमात येण्याचा हक्क आहे, एकमेकांच्या जे काही दुःख सुख असतील त्यांच्यामध्ये भाग घेण्याचा हक्क आहे. मूलभूत हक्क असणार आहे, नागरिकांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण या ठिकाणी राज्यघटना करत असते. शोषण विरुद्ध हक्क असतील, जे काही हक्क आहे त्या सगळ्यांचे स्वातंत्र्याचे संरक्षण काय करत असतं, राज्यघटना करत असते. त्यानंतर आहे संघ राज्य व्यवस्था, त्यामध्ये केंद्र आणि राज्यांचे विभाजित अधिकार ज्या ठिकाणी दिले जाते त्याला म्हणायचं आहे संघ राज्य व्यवस्था. ठीक आहे. त्यानंतर 7वा प्रश्न बघूया. राज्यघटनेतील प्रस्तावनेचे महत्व जे आहे ते लिहायचं आहे. प्रस्तावना दिलेली आहे. प्रत्येक आपल्याला जे काही बालभारती पुस्तक असते आपल्या बघा, पहिलीपासून ते 12वी-13वीचे जे काही पुस्तके असते त्यांच्या सगळ्यांच्या तिथे प्रस्तावना दिलेली असते. मग त्याचं महत्व काय ते या ठिकाणी लिहायचं आहे. मग प्रस्तावना ही राज्यघटनेची आत्मा आणि उद्दिष्टे सांगणारा भाग आहे. भारताचे स्वरूप सांगते की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक हे सगळे सांगणारं जे काही प्रस्तावना आहे त्याचं महत्व असणार आहे. न्याय असेल स्वातंत्र्य असेल जे काही मूलभूत मूल्य आहे, जे मूल्य असतात त्यांचे सुद्धा या ठिकाणी प्रस्तावना निश्चित करत असते. मग देश नागरिकांसाठी काय प्राप्त करायचे आहे हे त्याचे त्या ठिकाणी दर्शवलेले असते. मग शासनाचे कायदे कसे बनवावे, कोणत्या मूल्यांवर काम करायला हवं, प्रस्तावना याचं मार्गदर्शन आपल्याला नागरिकांना देत असते. मग शिक्षण क्षेत्रात समता न्याय व स्वातंत्र्याचे जे काही मूल्य आहे ते सुद्धा रुजवण्याचं कार्य कोण करतं, तर प्रस्तावना करत असतं. ठीक आहे. अशा प्रकारे आन्सर तुमचं आलं पाहिजे. त्यानंतर 8वा प्रश्न बघूया. राज्यघटनेतील मूलभूत हक्क व शिक्षण यांचा संबंध स्पष्ट करा. तर कलम 21A नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील सगळे जे काही विद्यार्थी आहे त्यांना
मुलांना निशुल्क आणि सक्तीचे शिक्षण देणं RTE नुसार, अशा प्रकारे यातलं पहिलं हक्क असणार आहे. दुसरा आहे समानतेचा हक्क. कलम 14 ते 18 नुसार जात, धर्म, लिंग यावर कोणत्याही प्रकारचा शिक्षणात भेदभाव करायचा नाहीये. त्यानंतर आहे स्वातंत्र्याचा हक्क. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक माणसाला आणि प्रत्येक जो काही नागरिक आहे त्याला आपले जे काही विचार आहेत ते विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि शिक्षणात सुद्धा ते आवश्यक आहे. शोषणाविरुद्ध हक्क. बालमजुरी जी आहे त्यावर बंदी घालणं, मुलांना शाळेत जाण्याची संधी देणं हे या ठिकाणी दिलेलं आहे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क. धार्मिक शिक्षण घेण्याचे सुद्धा हक्क आहे. आपल्या धर्मानुसार आपण शिक्षण घेऊ शकतो. संविधानामुळे काही हक्क जे आहे ते सर्वांसाठी उपलब्ध आणि न्याय बनवणे हे याचं काम आहे. ठीक आहे. 9वा प्रश्न आहे राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य आणि शिक्षण यांचे जे काही नातं आहे ते स्पष्ट करायचं आहे. त्यामध्ये पहिला आन्सर आपण लिहिणार आहे तर शिक्षणामुळे नागरिकांमध्ये संविधानाचा जो काही आदर आहे आणि कर्तव्याची जाणीव जी आहे ती तयार झालेली असते. देशभक्ती असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल, सार्वजनिक मालमत्तेचे जे काही रक्षण आहे ते सुद्धा आपल्याला मूल्यातून, जे काही मूल्य असतात त्यातून कळतं किंवा शिकवलं जातं. स्त्री पुरुष समानता असेल त्यांचा आदर करणं, बौद्धिक आणि भावनिक शिक्षण सुद्धा या ठिकाणी देणं गरजेचं आहे. पर्यावरण संवर्धन आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, ही सुद्धा मूल्य शालेय शिक्षणातून वाढवली जातात. संविधानातील कर्तव्य असतील, शिकल्याने विद्यार्थी जबाबदार नागरिक बनतो, बरोबर, हे आपल्याला माहित आहे. मग जे काही कर्तव्य आहे त्यांची जबाबदारी शिक्षणामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना मिळते. शिक्षण हे कर्तव्यांचे पालन करण्याचे सर्वात मोठे काय आहे, महत्वाचे साधन या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे 6 ते 7 पॉइंट तुम्ही लिहायचे आहे. बऱ्याचपैकी आपले जे काही मूल्य आहे, हक्क आहे त्यांचाच विषय या ठिकाणी केला जातो. ठीक आहे. त्याच आन्सर मध्ये तेच प्रश्न वारंवार तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. 10वा प्रश्न आहे शिक्षणाच्या दृष्टीने राज्यघटनेतील दिग्दर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहे ते स्पष्ट करायचं आहे. तर कलम 45 नुसार जे काही बालसंगोपन आहे, 0 ते 6 वर्षापर्यंत मुलांना बालसंगोपन किंवा पूर्व प्राथमिक शिक्षणाची तरतूद देणं गरजेचं आहे. कलम 46 नुसार अनुसूचित जाती जमाती असतील किंवा मग दुर्बल घटक जे आहे त्यांना शैक्षणिक जे काही संधी आहे त्या प्राप्त करून देणं, त्याचा उपाय त्या ठिकाणी करणं. प्रौढ शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण, तांत्रिक शिक्षणाचा प्रसार सुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सर्वांसाठी समान दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं हे सुद्धा कशाचं काम आहे, तर कायद्याचं काम आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना शिष्यवृत्ती आणि प्रोत्साहन देणं हे सुद्धा कायद्याचं काम असणार आहे. शिक्षणामुळे सामाजिक न्याय आणि समानता साध्य करणं हे यांचे उद्दिष्ट किंवा दिग्दर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असणार आहे. त्यानंतर 11वा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेतील संघराज्य पद्धती आणि शिक्षण यांचा संबंध स्पष्ट करायचा आहे. तर संघराज्य पद्धतीनुसार केंद्र आणि राज्याची शिक्षणातील जबाबदारी जी असते ती वेगवेगळी असते. शिक्षण समवर्ती विषय आहे, ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट असं म्हटलं जातं किंवा कॉन्करंट लिस्ट मध्ये शिक्षण जो आहे तो विषय येत असतो. हे दोन्हीही काय आहे, सरकार धोरणे याची बनवू शकतात. सरकार वेगवेगळ्या प्रकारची धोरणे या दोन्हीही विषयी बनवू शकतात. मग त्यामध्ये पहिलं आहे केंद्र सरकार, मग त्यामध्ये राष्ट्रीय धोरणे असतील, राष्ट्रीय अभ्यासक्रम असेल, NCERT ज्याला आपण म्हणू शकतो. उच्च शिक्षण आहे ते कोण बघत असतं, तर केंद्र सरकार बघत असतो. राज्य सरकारमध्ये काय आहे, शालेय शिक्षण आहे, भाषा, शिक्षक भरती किंवा प्राथमिक शिक्षण जे आहे ते राज्य सरकार करत असतं. कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाषा त्या ठिकाणी ठेवायच्या आहे, शिक्षक कशा प्रकारे भरती करायची आहे, प्राथमिक शिक्षण कसं द्यायचं आहे हे राज्य सरकार ठरवत असतं. मग दोन्ही स्तरे मिळून काय होत असतात, RTE आणि NEP नुसार जे काय समावेशक शिक्षण आहे, इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आहे, त्याचे कार्यक्रम राबवले जातात आणि जे योग्य प्रकारात बसतं किंवा आढळलं जातं, सरकारामध्ये योग्य विषयी जे काही धोरण निर्माण केले जाते ते या ठिकाणी कार्यक्रम राबवले जातात. मग संघराज्य रचनेमुळे शिक्षण अधिक प्रभावी होते आणि लवचिक स्थानिक गरजांशी सुद्धा ते काय आहे, सुसंगत होते. संघराज्य प्रणालीमुळे जे काय तुमच्या जे काय मल्टीलँग्वेलिझम असेल, भाषा असतील, तुमची जे काही शिक्षक भरती असेल, प्रायमरी स्टेजला कशा प्रकारे शिक्षक भरती केली गेली पाहिजे, मोठ्या विद्यार्थ्यांसाठी कोणते शिक्षक हवे, हे सगळं या ठिकाणी लवचिक आणि गरजी जे आहे ते प्रभावी आपल्याला संघराज्य रचनेमुळे शिक्षण जे आहे ते प्रभावी बनतं. ठीक आहे. 12वा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचे शिक्षण क्षेत्रात महत्व सांगा. तर त्यामध्ये आहे समता मूल्य, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणातील जे काय आहे समान संधी देणं, स्वातंत्र्य मूल्य, अभिव्यक्ती, विचार, सर्जनशीलता यांचं स्वातंत्र्याचं जे आहे ते यामध्ये येणार आहे. बंधुता मूल्यामध्ये काय आहे, सहकार्य करणं, सामंजस्य किंवा शांततेने सहजीवन जगणं,
न्यायमूल्यमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय शिकवणं. धर्मनिरपेक्षता, सर्व धर्मांचा आदर, कोणताही पक्षपात करायचा नाहीये, सगळे धर्म काय आहे, समान आहे. मूल्यधिष्ठित शिक्षणामुळे विद्यार्थी सहज आणि जबाबदार आणि नैतिक नागरिक बनतो, हेही या ठिकाणी गरजेचं आहे. 12वा प्रश्न आहे मानवाधिकार म्हणजे काय, परिभाषा आणि वैशिष्ट्य लिहायचे आहे. तर प्रत्येक मनुष्याला जन्मता जे काही मिळणारे मूलभूत हक्क आहे त्याला म्हणायचं आहे मानवाधिकार. जसं की प्रत्येक जो काही नागरिक आहे किंवा जो काही बालक आहे त्याला जन्मजात मिळणारे हक्क कोणते, बोलण्याचा हक्क आहे, राहण्याचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, जगण्याचा हक्क आहे, हे सगळे जे काही हक्क आहे त्याला म्हणायचं आहे मानव अधिकार. त्यानंतर आहे हे हक्क व्यक्तीच्या स्वातंत्र्य, सन्मान, सुरक्षा आणि विकासाचे संरक्षण करत असतात. मग मानव म्हणून मानाने जगण्यासाठी जे काही आवश्यक असलेले सगळे हक्क येतात ते या ठिकाणी असतात. मग कोणताही धर्म, जात, भाषा, लिंग यावर आधारित भेदभाव मुक्त जे हक्क असतात त्याला म्हणायचं आहे मानव अधिकार. हक्क वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक, सर्व देशातील प्रत्येक मनुष्याला हे हक्क मिळतात. अविच्छेद म्हणजे काय की कोणताही सरकार किंवा संस्था हे काढून घेऊ शकत नाही की बाबा तुझा धर्म हा आहे तर तू हा चेंज कर, कोणीही फोर्स करू शकत नाही, तू बोलू शकत नाही, तू इथे जगू शकत नाही, राहू शकत नाही, हे हक्क कोणतीही संस्था किंवा सरकार काढू शकत नाही. अभेद्य म्हणजे काय की कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी समान या ठिकाणी हक्क असणार आहे. संरक्षणात्मक म्हणजे काय, शोषण, हिंसा, अन्याय यापासून बचाव करतात. विकसनशील, काळानुसार नवे हक्क जोडले जातात. कायद्याने संरक्षित म्हणजे काय की राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायद्यांद्वारे हे काय आहे, रक्षित आहे. म्हणजे काय की यांना कोणीही धक्का लावू शकत नाही, कोणीही मानवाकडून ते काढू शकत नाही. 13वा प्रश्न आहे मानव अधिकारांचे प्रकार स्पष्ट करा. तर त्यामध्ये नागरी हक्क आहे, राजकीय हक्क आहे, आर्थिक हक्क आहे, सामाजिक हक्क आहे, सांस्कृतिक हक्क आणि बाल हक्क आणि स्त्री हक्क हे या ठिकाणी येणार आहे. मग त्यामध्ये काय काय आहे ते आपण बऱ्याच वेळेला तेच प्रश्न वारंवार येत आहे आणि तेच शब्द तुम्हाला वारंवार लिहायचे आहे. सांस्कृतिक मध्ये भाषा, परंपरा, धर्म, बालसंगोपन, बाल सुरक्षण, बाल शिक्षण हे सगळे या ठिकाणी लिहिलं गेलं पाहिजे. 14वा प्रश्न आहे मानव अधिकारांचे शिक्षणात महत्व सांगा. तर मानव अधिकार जे आहे त्याच्यामध्ये मानवता, सहिष्णुता, संवेदनशीलता वाढते. मग शाळेत समानता, न्याय, आदर ह्याही वातावरण चांगले तयार होत असते. मुलांमध्ये जे काही अधिकार आहे, कर्तव्यविषयी जागृती निर्माण केली गेली पाहिजे. विद्यार्थी स्वतःचा आणि इतरांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. बाल हक्कांचा आदर केल्यामुळे सुरक्षित, मैत्रीपूर्ण शालेय वातावरण तयार होतं. जबाबदार, जागरूक व लोकतांत्रिक नागरिक तयार होत असतात. मग बाल हक्कांचे प्रकार आहेत जीवनाचा हक्क, विकासाचा हक्क, संरक्षणाचा हक्क, सहभागाचा हक्क, ओळख हक्क आणि मूलभूत हक्क हे काय आहे, बाल हक्क असणार आहे. 16वा प्रश्न आहे बाल हक्कांचे शिक्षणाशी नाते स्पष्ट करा. शिक्षण हे मुलांचे मूलभूत मानव अधिकार आहे. RTI नुसार 6 ते 14 वर्ष विद्यार्थ्यांना मोफत सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शाळेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव, दंड, हिंसा टाळणं आवश्यक आहे. मुलांच्या विचारांचा, भावना आणि सर्जनशीलतेचा या ठिकाणी अभिव्यक्त होण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे. मुलांना खेळ, क्रीडा किंवा कला ज्या आहे त्यांच्या माध्यमातून विकासाची संधी दिल्या गेल्या पाहिजे. बाल हक्कांवर आधारित शिक्षणामुळे आत्मविश्वास, सुरक्षितता आणि सन्मान सुद्धा वाढत असतो. तर अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे. व्हिडिओ खूप फास्ट होत आहे, अशातला काही भाग नाहीये. सगळे जे काही क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन्स असतील किंवा आपले जे काही चॅप्टर आहे त्यामध्ये ऑलरेडी सगळं डिस्कस केलेलं आहे. फक्त हे शॉर्टकट मध्ये चाललेलं आहे की तुम्ही भराभर पेपरच्या आधीही याचं रिव्हिजन करून जाऊ शकतात. अशा प्रकारे हे व्हिडिओ तुम्हाला बनवण्यात आलेले आहे. 17वा प्रश्न आहे मानवाधिकार आणि भारतीय राज्यघटना यांचे नाते स्पष्ट करा. तर यामध्ये कलम 14 ते 18 नुसार समानतेचा हक्क, कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, विचार हक्क असणार आहे. कलम 21 नुसार जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. कलम 21A नुसार शिक्षणाचा हक्क आहे किंवा मूलभूत मानवाधिकार या ठिकाणी लिहायचे आहे. 18वा प्रश्न आहे शाळेत मानव अधिकारांची अंमलबजावणी कशी करता येईल. तर बालमित्र शाळा वातावरण असेल किंवा भीतीरहित, सुरक्षा आणि आनंदी वातावरण देणं गरजेचं आहे. कोणत्याही जात, धर्मावर भेदभाव न करणं, विद्यार्थ्यांचे विचार जे आहे ते ऐकून घेणं, त्यांचा सहभाग वाढवणं, उलगडून सांगणारी किंवा प्रोत्साहन देणारी अध्यापन पद्धती या ठिकाणी वापरणं, मुलांवरील शारीरिक, मानसिक दडपण जे आहे ते, अपमान जे आहे ते टाळणं, शालेय नियमांमध्ये पारदर्शकता आणि न्याय, समानता राखणं हे या ठिकाणी असणार आहे. 19 आहे मानवाधिकार शिक्षणाची उद्दिष्टे. तर काय काय आहे ते या ठिकाणी सेम आन्सर असणार आहे. सामाजिक विकासाची संकल्पना स्पष्ट करायची आहे. तर सामाजिक विकास म्हणजे काय, तर व्यक्तीने समाजात योग्य प्रकारचे जे काही वागण्यासाठी आवश्यक कौशल्य असतील किंवा मूल्य असतील, नियम असतील यात आणि वर्तन आत्मसात करणं या ठिकाणी गरजेचं आहे.
तो व्यक्ती किंवा समाज यांच्यातील परस्पर समज वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त 21वा प्रश्न आहे सामाजिक विकासाची वैशिष्ट्ये. मग सातत्यपूर्ण प्रक्रिया असणार आहे जी आयुष्यभर चालत असते. परस्पर संवादी आहे ज्याच्यामध्ये व्यक्ती आणि वातावरणाच्या समाधानातून घडत असते. सांस्कृतिक प्रभाव आहे ज्याच्यामध्ये मूल्य आणि परंपरांचा प्रभाव पडतो. क्रमिक विकास आहे हळूहळू परंतु पायऱ्या पायऱ्याने होत असतो. वैयक्तिक फरक आहे मुलांचा जो काही सामाजिक विकास आहे तो वेगवेगळा असतो. अनेक घटकांवर अवलंबून आहे कुटुंब, शाळा, मित्र आणि समाज. 22वा प्रश्न आहे समाजीकरण म्हणजे काय, त्याची प्रक्रिया स्पष्ट करा. तर समाजातील मूल्य, नियम, भाषा, संस्कृती, वर्तन पद्धती शिकण्याची जी काही प्रक्रिया आहे ज्याला म्हणायचं आहे समाजीकरण. व्यक्तीला समाजाचा जो काही योग्य सदस्य बनवण्याची प्रक्रिया आहे ज्याला म्हणायचं आहे समाजीकरण. जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी किंवा आयुष्यभराची प्रक्रिया ही असणार आहे ज्याच्यामध्ये निरीक्षण केलं जातं, अनुकरण केलं जातं, अनुभवातून शिकलं जातं, समूह संवाद साधला जातो, प्रोत्साहन किंवा दंड दिले जातात, संस्थांच्या माध्यमातून आपण शिक्षण घेत असतो. मग समाजीकरणाचे परिणाम करणारे घटक कोणते आहेत? कुटुंब, शाळा, मित्र, समाज किंवा समवयस्क गट, माध्यमे, धर्म आणि शैक्षणिक संस्था. 4 मार्क्ससाठी आयएमपी क्वेश्चन आहे, बरेच वेळेला विचारला जातो. 24वा प्रश्न आहे सामाजिक विकासात शाळेची भूमिका स्पष्ट करायची आहे. आयएमपी क्वेश्चन आहे, 4 मार्क्सला बऱ्याच वेळेला विचारला जातो. हे तुम्ही तुमच्या आन्सर तुमच्या मनाने लिहायचा आहे. समाजीकरणात शिक्षकांची भूमिका सुद्धा स्पष्ट करा, 4 मार्क्ससाठी विचारला जातो. तर शिक्षकांची भूमिका कशा प्रकारे असायला हवी, तर शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्व असतात, वर्तनातून मूल्ये रुजवली जातात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यात नैतिकता, शिक्षण आणि जे काही शिस्त आहे, सहकार्य आहे त्यांचा विकास केला जातो. सकारात्मक वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जातं. आत्मविश्वास व अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढवले जातं. गटात काम करण्याची संधी सुद्धा देऊन विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित केले जाते. संवाद कौशल्य, समस्या सोडवणं, निर्णय क्षमता वाढवली जाते. भेदभावरहित जे काही वातावरण आहे ते या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे. 26वा प्रश्न आहे समाजीकरणात कुटुंबाची भूमिका जी आहे ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्सला विचारलं जातं. तर कुटुंब ही पहिलं आणि महत्वाचं केंद्र आपलं असतं ज्याच्यातून आपण भाषा, संस्कार, सवयी, मूल्य, नियम कुटुंबातून शिकले जातात. मग आई वडील जे काही वर्तन करतात ते थेट मुलांवर त्याचा प्रभाव होत असतो. आई वडिलांचे वर्तन प्रामाणिक, सरळ आणि साधे, सिंपल असेल तर मुले सुद्धा तशीच वाढली जातात. कुटुंबातील प्रेम, सुरक्षितता, सन्मान यांचा सुद्धा अनुभव यातून मिळत असतो. कुटुंब आर्थिक, सामाजिक आणि भावनिक विकासाला मदत करत असतं. मग सकारात्मक कुटुंब वातावरण मुलाला समाजात चांगले वागायला शिकवते. ठीक आहे. 27वा प्रश्न आहे सामाजिक समता म्हणजे काय, तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. सामाजिक समभावाची गरज स्पष्ट करायची आहे. या व्यतिरिक्त काही असे प्रश्न आहे ज्याच्यामध्ये गरीब श्रीमंत स्तर, उच्च निच्च स्तर हेही प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. या व्यतिरिक्त दळणवळण जे आहे ते विचारलं जातं. त्याच्यानंतर आपलं जे काही आपण त्याला म्हणू शकतो जे काही स्वातंत्र्य आहे, हक्क आहे त्यांच्याविषयी तुम्हाला बऱ्याच वेळेला विचारलं जातं. बाल हक्क आहे किंवा मग आरटीई कायदा काय आहे, माहितीचा अधिकार काय आहे, आरटीआय विचारलं जातं, आरटीई विचारलं जातं, एनसीपीसीआर विचारलं जातं. हे जे काही पॉक्सो ऍक्ट आहे तो विचारलं जातो. हे जे काही शॉर्टकट जे व्हिडिओतून मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, हे आयएमपी क्वेश्चन मध्ये तुम्हाला मी दिलेलं नाहीये. याचे वेगळे व्हिडिओ मी तुम्हाला डिस्कस करणार आहे, त्यातून तुम्ही ते डायरेक्ट व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. एनईपी काय काय आहे, पॉक्सो ऍक्ट आहे किंवा मग जे काही मध्यान्ह भोजन योजना आहे, हे सगळे ह्या काय कन्सेप्ट आहे ते तुम्हाला विचारलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तो बघूया. शिक्षणाद्वारे सामाजिक समतेची जी काही उभारणी आहे ती कशा प्रकारे होते. अल्पसंख्याक असेल, गरीब विद्यार्थी जे आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विशेष योजना राबवल्या जातात, हे या ठिकाणी आलं पाहिजे. सामाजिक न्यायाची संकल्पना स्पष्ट करा, हाही प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर अशा प्रकारे सेम प्रश्न आहे, काहीही वेगळं त्यामध्ये नाहीये. परंतु हे आयएमपी क्वेश्चन जे आहे त्यातले जवळपास 6 ते 7 प्रश्न येतील, कमीत कमी 10 ते 12 मार्क्ससाठी. बाकीचं प्रिपरेशन तुम्ही करायचं आहे आणि बाकीच्या ज्या काही आयएमपी क्वेश्चन्स किंवा मग ज्या काही आयएमपी PYQs ज्या आहे मी तुम्हाला ऑलरेडी अपलोड केलेल्या आहे त्या सुद्धा रेफर करायच्या आहे. आता जवळपास आहे 2026 ना, मग 2026 ची पेपर आहे तर तुम्ही 3 वर्ष बॅक म्हणजे 2022 ची किंवा 21 ची क्वेश्चन पेपर रेफर केली तर बऱ्यापैकी तुम्हाला सेम क्वेश्चन्स ही आणि तिच्या येणार आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ होता शॉर्टकटमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. खूप जास्त मी तुम्हाला या ठिकाणी सांगत बसलेले नाहीये, बऱ्यापैकी आन्सर सेम येतात आणि काही क्वेश्चन्स किंवा काही जे काही व्हिडिओज आहे, काही पॉईंट असे आहे ज्यांच्यावर मला सेपरेट व्हिडिओ बनवण्याची वेळ आलेली आहे, ते मी तुम्हाला अपलोड करण्याचा ट्राय करणार आहे. अजून आपल्याकडे 1 ते 1.5 महिना, जवळपास 30 ते 35 दिवस जे आहे ते शिल्लक आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. भरपूर विद्यार्थी फॉलो करताय, सबस्क्राईब करायताय. नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, घ्यायच्या असेल तर DM करा. तर ठीक आहे, अशा प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ आहे शॉर्टकटमध्ये आपण डिस्कस केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण S2 बघूया, सॉरी त्याआधी आपण F2 बघूया, म्हणजे काय की दोन्ही इयरचं सेम चाललं जाईल. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.